साल 1907, ठिकाण नील सिटी विद्यालय, नागपूर। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊ नये आणि वंदे मातरमचा नारा अजिबात देऊ नये, या ब्रिटिशांनी काढलेल्या फतव्याला विद्यार्थ्यांनी दिलेलं हे उत्तर होतं। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। ही चपराक होती ब्रिटिशांना। रिस्ले नावाच्या बड्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं काढलेल्या परिपत्रकाला आणि त्यासाठी सगळ्यांना संघटित करणारा, त्यांना एकत्र आणणारा, ब्रिटिशांविरोधात बंड पुकारण्यासाठी प्रेरित करणारा विद्यार्थी होता केशव बळीराम हेडगेवार, ज्यानं पुढे जाऊन केवळ राष्ट्रातली नव्हे तर जगातली सर्वात मोठी संघटना उभी केली, जिचं नाव होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं। इंग्रजांच्या गुलामीची चीड त्यांच्या मनात खूप आधीपासून होती, परंतु इंग्रज सैन्य घेऊन आक्रमण करायला आले नव्हते, व्यापार करण्याकरता आले। इतक्या छोटा इंग्लंड, भारत त्याच्यापेक्षा 20 टाइम्स मोर, इतक्या मोठ्या देशावर राज्य कसे करू शकले? आपल्या समाजामध्ये काही त्रुटी होत्या, आपला समाज आत्मविस्मृत होता, संघटित नव्हता, त्यामुळे त्याचा परिणाम भारतामध्ये गुलामी आली। त्यामुळे इंग्रजांची गुलामी असणं हे लक्षण आहे, सिम्पटम आहे। रोग मुळात समाज संघटित नसणं आहे, आणि चांगला डॉक्टर फक्त लक्षणांना, सिम्पटमला ट्रीट करत नाही, मूळ आजाराला ट्रीट करतो। आणि म्हणूनच समाजाला मुळापासून एकत्र आणण्यासाठी, त्यांना जोडण्यासाठी उचललेलं पाऊल म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती। तो दिवस विजयादशमीचा होता। साल 1925। आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसोबत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची घोषणा केली। हिंदू सारा एक मंत्र हा, दाही दिशांना घुमवूया, धरती नभता ताळही भारू, प्राणपणाला लावूया, धरती नभता ताळही भारू, प्राणपणाला लावूया। छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि भगव्या ध्वजाला साक्षी ठेवून संघाची स्थापना करण्यात आली। राष्ट्रहितासाठी व्यक्ती निर्माणाची ती सुरुवात होती। सुरुवातीला 22-23 संख्या, 25 ते 30 संख्या होती, आणि आज संघटन सुरू करायचं आहे, संघ सुरू झाला, एवढंच फक्त घोषणा केली। तर पहिलं एक नाव आलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तर त्याला 20 मतं त्याला मिळाले होते। दुसरं नाव आलं जरीपटका मंडळ, ते साधारणपणे भगवा ध्वज हे ते वगैरे सगळं, तर जरीपटका मंडळात त्याला 5 मतं मिळालेत, हे नंतर घोषित झालेले आहेत। आणि एक मत जे होतं ते भारत उद्धारक मंडळ असं एक नाव त्याच्यात घेतलं गेलं। स्वाभाविकपणे मेजॉरिटी ज्या बाजूनी होती त्या बाजूने निर्णय झाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नाव नक्की झालं। उद्देश ठरला, कामाचं स्वरूप ठरलं, नाव मिळालं, यातला पुढचा टप्पा होता संघ कार्यासाठीच्या निधीचा। 1928च्या गुरुपौर्णिमेचा तो दिवस होता। जमलेल्या स्वयंसेवकांना संबोधित करताना डॉक्टर हेडगेवार म्हणाले, संघाचं काम आहे, माझं काम आहे, देशाचं काम आहे, याकरता आवश्यक वेळ, त्याग, परिश्रम, पैसा देखील स्वयंसेवकांनी द्यायचा, आणि म्हणून संघामध्ये गुरुदक्षिणा पद्धती ही पहिल्यांदा आली। गुरु कोण? तर श्रेष्ठ व्यक्ती गुरु असावा अशी भारतात परंपरा आधी म्हणून आता पण आहे, परंतु संघ संपूर्ण समाजाचं संघटन आहे, त्यामुळे कुठला व्यक्ती किती मोठा असेल तो समाजापेक्षा मोठा असणार नाही,
आणि म्हणून संपूर्ण हिंदू समाजाचं प्रतीक असलं एखादं कुठलं तरी प्रतीक हेच गुरुस्थानी असावं आणि म्हणून भगवा ध्वज हा गुरुस्थानी आला आणि 1927 पासून भगवा ध्वज संघामध्ये आलेला आहे. संघ हा समाजाचा आहे. प्रत्यक्ष समाज आणि संघ वेगळा नाही. ही संघाची मूलभूत पक्की कल्पना आहे. त्यामुळे समाजात संघ नावाचा वेगळा पंथ, संप्रदाय, वेगळी ओळख तयार व्हावी अशी अपेक्षा संघ संस्थापकांची कधीच नव्हती आणि हेच संघाच्या एकूण रचनेत आणि कार्यपद्धतीत दिसतं. अर्थात विचार पक्का असला तरी रचना ठरवण्यासाठी तब्बल 14 वर्ष जावी लागली. संघ आकार घेत होता. त्याच वेळी स्वातंत्र्याची चळवळ जोर धरत होती. ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉन्डर्सच्या हत्येनंतर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव भूमिगत झाले होते. त्यातील शिवराम हरी राजगुरू तेव्हा नागपुरात आले होते. डॉक्टर हेडगेवारांनी त्यांना संघाचे सरकार्यवाह भैयाजी दाणी यांच्या शेतात लपून राहण्यास सांगितलं. तिथे ते अज्ञातवासात होते. 21 जुलै 1930 यवतमाळ. गांधीजींची दांडी यात्रा सुरू असताना हेडगेवार जंगल सत्याग्रहात सहभागी झाले. अर्थात त्याआधी त्यांनी सरसंघचालक पदापासून स्वतःला मुक्त केलं होतं. यवतमाळ पासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहारा जंगलात डॉक्टरांनी आपल्या 11 सहकाऱ्यांसह आंदोलन केलं, ज्यात त्यांना 9 महिन्यांच्या कारावासाची तर सहकाऱ्यांना 4 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. असं असलं तरी स्वातंत्र्य चळवळ आणि त्यातलं संघाचं योगदान हा विरोधकांसाठी नेहमीच चर्चेचा तितकाच वादाचा मुद्दा राहिलाय. गंमत अशी आहे की संघाचं त्यावेळेला म्हणणं असं होतं की आमची मुळी राजकीय संघटनाच नाही आहे, आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत आणि आमच्या संस्कृतीचा आम्ही प्रचार करण्यासाठी ही संघटना स्थापन केलेली आहे, त्यामुळे आम्ही राजकारणात पडण्याचा प्रश्नच येत नाही. स्वातंत्र्य चळवळ ही त्यांच्या दृष्टिकोनाचं राजकारण होतं. रामटेकच्या याच्यावरती कलेक्टर ऑफिस जे तहसीलदारचं कार्यालय होतं त्याच्यावरती युनियन जॅक उतरवला आणि तिरंगा फडकवला गेला होता. किंवा चिमूराष्ट्रीचा जो लढा झाला होता तर चिमूराष्ट्रीच्या या सगळ्या लढ्यांमध्ये संघाचे स्वयंसेवक होते. चिमूराष्ट्री प्रकरणात तर जवळजवळ 15 दिवस चिमूर गाव त्याला स्वतंत्र झालं होतं. ब्रिटिशांची कुठलीही हे नव्हती. शेवटी मिलिटरी आणून त्यांना ताबा घ्यावा लागला आणि त्यात ज्या एका ह्याला रेस्ट हाऊस जायला गेलं त्या प्रकरणामध्ये पुढे मग फाशी झाली 7 जणांना. त्याच्यामुळे 3 जण तिथले स्वयंसेवक आहेत. तर असं योगदान संघाच्या स्वयंसेवकांचं वेगवेगळ्या वेळेला राहिलेलंच आहे. संघ वाढत चालला होता. वर्धा, अमरावती, अकोला, पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राबाहेरही संघाच्या शाखा सुरू झाल्या. डॉक्टर हेडगेवार जी के समय में संघ राष्ट्रीय स्तर पर फैला था और संघ काशी में भी पहुंचा, संघ कन्याकुमारी भी पहुंचा. यानी नागपुर से संघ के प्रचारक का 71 लोगों का प्रचारक का जो जत्था निकला, संघ को प्रतिकूल परिस्थितियों में स्थापित किया. त्यावेळी थेट महात्मा गांधींनी संघ शिबिरास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. 25 डिसेंबर 1934 वेळ सकाळी 6ची. महात्मा गांधी आपल्या 25 अनुयायांसह वर्ध्यातील संघाच्या शिबिरात दाखल झाले. त्यावेळी संघाचे जवळपास 1500 स्वयंसेवक उपस्थित होते. या भेटीनंतर 13 वर्षांनी दिल्लीतील भंगी कॉलनीत संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना गांधीजींनी वर्ध्यातील त्या भेटीचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, मी अनेक वर्षांपूर्वी संघाच्या शिबिराला भेट दिली होती. संघ स्वयंसेवकांमध्ये असलेली शिस्त, अस्पृश्यतेचा पूर्ण अभाव आणि कठोर साधेपणा पाहून मी खूप प्रभावित झालो होतो. मला खात्री आहे की सेवा आणि आत्मत्यागाच्या उच्च आदर्शाने प्रेरित असलेली कोणतीही संस्था बळकट होतेच. संघाच्या या कार्यात महिलांना मात्र कुठेच स्थान नव्हतं.
ज्या समाजाला एकत्र आणण्याचा, ज्या समाजाला घडवण्याचा तुम्ही प्रयत्न करता, त्या समाजात 50% महिला आहेत, तरीही त्यांना संघात का सहभागी करून घेत नाही, असा प्रश्न वर्ध्याच्या लक्ष्मीबाई केळकरांनी डॉक्टर हेडगेवारांना विचारला. तो तब स्पष्टता से डॉक्टर जी ने बताया, संघ की कार्यपद्धति जो है शाखा, वो केवल पुरुषों के लिए ही मैंने प्रारंभ किया. अगर आप इस प्रकार का काम करना चाहते हैं तो आप अलग से काम शुरू कर लीजिए. नेतृत्व अपने आप का रहना चाहिए, हम बाहर से समर्थन करेंगे. तो जैसा डॉक्टर जी ने बताया, उसके बाद 2-3 बार चर्चा होकर राष्ट्र सेविका समितीची प्रारंभ हुई. आणि त्यानंतर सुरुवातीला तर ते वर्धेसारख्या छोट्या गावात सुरू झालं, पण हळूहळू वाढत वाढत महाराष्ट्रात तर पसरलो, पण तसंच मध्य प्रदेशातल्या काही संस्थानांमध्ये वगैरे असाही त्याचा विस्तार झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समिती यांचं उद्देश्य, ध्येय एकच असलं तरी त्या नेहमी समांतर चालत राहतील, हे सरसंघ चालकांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार समिती आणि संघ दोघांचंही काम सुरू झालं. दैनिक केसरीमध्ये 9 जानेवारी 1940 रोजी छापून आलेली ही बातमी. काही बाबतीत मतभेद असले तरी मी संघाकडे आपलेपणानं पाहतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले असल्याचं या बातमीत म्हटलंय. असं असलं तर या बातमीबद्दल, बाबासाहेबांच्या संघाबद्दलच्या छापून आलेल्या या वक्तव्याबद्दल अनेकांनी नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पहिली गोष्ट की बाबासाहेब आंबेडकरांनी संघाबद्दल असं कधीही काहीही म्हटलेलं नव्हतं. बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये या संबंधी एक शब्दही लिहिलेला नाही. 53-54 साली मोरोपंत पिंगळे महाराष्ट्राचे प्रांतप्रचारक होते. ते औरंगाबादला गेले असताना त्यांनी आंबेडकरांना भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मोरोपंत पिंगळे आणि हे ठकार हे सायकलने त्यांना भेटायला गेले, असं त्यांनी उल्लेख केला खास. आणि आंबेडकरांना संघाचं काम कसं सुरू आहे, काम कसं वाढतं आहे, तरुण युवक येत आहेत की नाही, आस्थापूर्वक चौकशी केली. तेव्हा मोरोपंत म्हणाले की सामाजिक विषमता दूर करण्याकरता आम्ही पण प्रयत्नशील आहोत, तुमची पण ती इच्छा आहे, मग तुम्ही हिंदू धर्म सोडायची गोष्ट का करतात. तेव्हा ते म्हणाले, तुमचं काम चांगलं आहे पण खूप हळूहळू चालू आहे आणि मला घाई आहे, कारण माझं आता शरीर फार काळ टिकणार नाही आहे. मी कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी माझा मृत्यू झाला तर आमचा दलित समाज कम्युनिस्टांच्या आहारी जाईल, ते मला नको आहे. मला त्याच्या आधी निर्णय करायचा आहे. आणि त्यांचा हा निर्णय किती महत्त्वाचा होता. 1956 सालच्या विजयादशमी दिवशी त्यांनी धम्म दीक्षा घेतली आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. इट वॉज सो इम्पॉर्टंट. आणि नागपुरामध्ये धम्मदीक्षा घेताना त्यांचं जे भाषण झालं आहे त्यात त्यांनी हा उल्लेख केला आहे की तुम्हाला वाटत असेल मी नागपूर का निवडलं, हे संघाचं मुख्यालय असं नाही आहे, असं त्यांनी सुरुवात केलेली आहे. संघाशी नातं कसं होतं हा प्रश्न केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतच विचारला जातो असं नाही, तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतही विचारला जातो. नातं चांगलं होतं. एकतर दोन्ही हिंदुत्वाच्या त्यांचा होता विचार, पण हिंदुसभा राजकीय पक्ष होता. त्याची स्थापना 1915ला झाली. आणि सावरकर मोठे नेता होते, खूप चांगले विद्वान होते, वक्ता होते. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की संघाने हिंदू महासभेचा युथ विंग म्हणून सोबत काम करावं. पण संघाचा स्पष्ट होतं आम्हाला समाजाला संघटित करायचं आहे, व्यक्ती निर्माणाचं काम करायचं आहे. हे कुठले पॉलिटिकल पॉवर नाही करू शकत. आणि संघ संपूर्ण समाजाचं संघटन आहे आणि पार्टी स्टँड्स फॉर ए पार्ट, देर इज बाउंड टू बी काउंटर पार्ट. आणि संघ संपूर्ण समाज आहे. संबंध चांगले होते. 21 जून 1940 सरसंघ चालक पदाची सूत्र माधव सदाशिव गोळवलकर म्हणजेच गोळवलकर गुरुजींकडे सोपवून डॉक्टर हेडगेवारांनी जगाचा निरोप घेतला.
15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. पण फाळणीची जखम घेऊन फाळणी झाली आणि पाकिस्तानात हिंदूंचा नरसंहार सुरू झाला. मिळेल त्या मार्गानं असेल त्या अवस्थेत आजवर कमवलेलं जमवलेलं सगळं मागे ठेवत हजारो हिंदू भारतात परतत होते. त्यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या कितीतरी सेविका कराचीमध्ये होत्या. आपल्या इथे ह्या सगळ्यांची सुरुवात झालेली होती की दिल्लीला प्रेत भरून येत होती. बातम्या येत होत्या की त्या ठिकाणी प्रचंड रणकंदन, महिलांची अब्रू लुटणं, प्रेतच्या प्रेत इथे पाठवली जाणं, या सगळ्या गोष्टींना प्रारंभ झालेला होता. आणि अशा वेळेला इतकं भयग्रस्त वातावरण असताना त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी जाणार. आणि वंदनीय मावशी ज्यावेळेला त्या ठिकाणी उतरल्या त्यावेळेला हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान अशा सुद्धा घोषणा चालूच होत्या. आणि ते सगळं वातावरण होतं. त्या ठिकाणी मावशी पोचल्या आणि मग 14 तारखेला रात्री त्या ठिकाणी एका गच्चीवरती सगळ्या सेविका एकत्रित झाल्या. त्या ठिकाणी शाखा लागली. मावशींच्या जाण्यामुळे जे काही बळ मिळालं, सामर्थ्य मिळालं, त्या सामर्थ्यामुळे असेल कदाचित की शाखा त्या ठिकाणी सुरूच होत्या. खूप कठीण होतं. त्यावेळी तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी पंजाब प्रांतात होते. त्यांना अंदाज आला होता. ते म्हणाले की संघ स्वयंसेवकांना सर्व हिंदू सुरक्षित पोचतील याची पहिले काळजी घेतली पाहिजे. आणि संघ स्वयंसेवकांनी ते केलं आहे. त्याकरता अनेक तरुणांनी आपला प्राण देखील दिला आहे. सर्व ठिकाणी संघ स्वयंसेवकांनी अशा रिफ्युजीची सेवा केली आहे. त्यांच्याकरता छावण्या चालवल्या आहेत. त्यामुळे संघाची लोकप्रियता वाढत चालली होती. सर्वसामान्यांचा ओढा संघाकडे वाढत असतानाच ती घटना घडली जी संघाला कित्येक वर्ष मागे घेऊन जाणार होती. तारीख 30 जानेवारी 1948. दिल्ली. अवघ्या देशाला हादरवणारा तो दिवस होता. महात्मा गांधींची हत्या झाली होती आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेल्यांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या प्रकरणात ज्यांना 302चं कलम लावून अटक करण्यात आली ते संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी कुठे होते? श्री गुरुजी मद्रासमध्ये होते. त्यांना कळल्याबरोबर त्यांनी आपला सर्व दौरा कॅन्सल केला आणि नागपूरला आले. त्यांनी मद्रासहूनच देवदास गांधींचे पुत्र सरदार पटेल पंडित नेहरू यांना टेलिग्राम शोक संदेश पाठवलेला आहे. आणि 31 जानेवारीला त्यांचं सरदार पटेल पंडित नेहरूंना पत्र आहे. त्यात त्यांनी म्हटलं की वन थॉटलेस परवर्टेड सोल हॅज पुट एन एंड टू द ग्रेट लाईफ ऑफ महात्मा गांधी असं त्यांनी म्हटलेलं आहे. श्री गुरुजींना पहिले 302 कलमाअंतर्गत त्यांची अटक झाली होती, पण काहीच मिळालं नाही. मग त्यांना अंतर्गत सुरक्षेच्या अंतर्गत त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं. आणि त्यामुळे याच्याशी संघाचे काही संबंध नव्हता वास्तविक, परंतु तो दॅट वॉज ए टेस्टिंग टाईम. त्यामुळे ती एक प्रकारे अग्निपरीक्षा होती. 4 फेब्रुवारी 1948 संघावर बंदी घालण्यात आली. या बंदीमागे सरकारनं असं कारण दिलं की सार्वजनिक शांततेसाठी धोकादायक. संघावरची ही बंदी जवळपास वर्षभरानंतर उठवण्यात आली. हा काळ संघाची परीक्षा पाहणारा होता. संघावर, संघाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ले झाले, मारहाण झाली, स्वयंसेवकांची घरं पेटवली गेली. श्री गुरुजींचं नागोबा गल्लीत घर होतं. त्यांच्या घरावर हमला करणारा हजारोंचा जमाव जमला होता. त्यांचा प्रतिकाकडनं स्वयंसेवक दंड घेऊन तिथे पोहोचले. पण तेव्हा श्री गुरुजी म्हणाले, माझ्या रक्षणाकरता आपल्याच बांधवात रक्त सांडणं मला चालणार नाही. जर देवाची इच्छा असेल ते होईल, तुम्ही सर्व जा. अर्थात नथुराम गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अविभाज्य घटक होता आणि त्याने संघ कधीच सोडला नव्हता. या शंका कधीच पूर्णतः लोपल्या नाही.
नथुरामचं भूत संघाच्या मानगुटीवरून उतरू नये याची काळजी विरोधक नेहमीच घेत राहिले. गरज होती पुन्हा उभं राहण्याची, प्रतिमा संवर्धनाची. वसंतराव ओक यांनी पुढाकार घेऊन संघाची भारत प्रकाशन संस्था सुरू केली होती. त्यातून प्रकाशित केली जाणारी ऑर्गनायझर, पांचजन्य, विवेक अशी साप्ताहिक संघाच्या हाती होती. त्याद्वारे संघाची भूमिका पोहोचवली जाऊ लागली. पांचजन्यचे पहिले संपादक होते अटल बिहारी वाजपेयी. स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलत होती. तरुणांच्या अनेक संघटना वेगवेगळे विचार घेऊन वावरत होत्या. त्यावेळी संघाची पहिली संघटना जन्माला आली, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. प्राध्यापक बलराज मधोक या संघटनेचे संस्थापक होते. त्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनी स्वतःची विद्यार्थी संघटनेला बंद करून टाकलं आणि कम्युनिस्टांनी विद्यार्थ्यांना भ्रमित करून त्यांना अराजकतेकडे, हिंसेकडे नेण्याचे प्रयत्न चालवले होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय देशभक्तीच्या भावनेने जोडून त्यांना रचनात्मक पद्धतीने हिंसेच्या मार्गाला न जाता कसं योगदान देता येईल याकरता अशा संघटनेची आवश्यकता होती. त्याचंच नाव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे. याच दरम्यान वनवासी कल्याण आश्रम ही संघटना संघानं सुरू केली. आदिवासी बांधवांचं होणारं धर्मांतर टाळून त्यांचा सर्वांगीण विकास हा या संघटनेच्या निर्मितीमागचा हेतू होता. संघानं अनेक संघटना निर्माण केल्या असल्या तरी स्वतः राजकारणात कधीच उतरायचं नाही हे संघाच्या निर्मितीपासून पक्क होतं. पण परिस्थितीनं संघाच्या विचारांचा राजकीय पक्ष असावा अशी गरज निर्माण केली होती. त्यावेळी संघाच्या नेतृत्वाला आणि त्यावेळी सगळ्यांना वाटायचं की आपलाही विचार, आपलंही म्हणणं मांडणारा कोणी असला पाहिजे. आणि त्या भूमिकेतून त्याच काळामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पण त्यांनी राजीनामा दिला तेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी संघाशी संपर्क केला आणि त्यावेळी संघाने निर्णय घेतला आणि त्या याच्यात विशेष रूपाने जनसंघाची स्थापना झाली, श्यामाप्रसाद मुखर्जींनी केली. आणि संघाने आपले अनेक स्वयंसेवक प्रचारक जनसंघाकरता दिले आणि तेव्हापासून जनसंघात संघाचे अनेक स्वयंसेवक आले. पंडित दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, अटल बिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख, सुंदर सिंह भंडारी, जगदीश प्रसाद माथुर, कुशाभाऊ ठाकरे असे संघ स्वयंसेवक जनसंघाच्या कामासाठी मुखर्जींसह सहभागी झाले. जनसंघ देशाच्या पहिल्या म्हणजेच 52च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मैदानात उतरला. जनसंघाने 489 पैकी 94 जागा लढल्या. मात्र अवघ्या 3 जागांवर यश मिळालं. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि बंडोपाध्याय दुर्गाचरण हे पश्चिम बंगालमधून तर उमाशंकर चित्तोडमधून निवडून आले. जनसंघाला सपशेल हार पत्करावी लागली असली तरी पुढे जाऊन याच जनसंघातून भारतीय जनता पक्षाचा उदय होणार होता. देश स्वतंत्र झाला असला तरी गोवा अजूनही पारतंत्र्यात होता. गोवा मुक्ती संग्रामात संघातील जगन्नाथराव जोशींसारखे अनेक स्वयंसेवक सक्रिय सहभागी झाले होते. राजाभाऊ महांकाळ हे त्यातलं आणखी एक नाव. मध्य प्रदेशातील उज्जैनचे राजाभाऊ हजारो स्वयंसेवकांची फौज घेऊन पोर्तुगीजांवर चालून गेले. गोव्याच्या सीमेवर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोव्याच्या या स्वातंत्र्य लढ्यात राजाभाऊंना वीरगती प्राप्त झाली. त्याला जोडूनच दीव दमणचा जो भाग आहे तो संघाच्या स्वयंसेवकांनी ताब्यात घेतला होता. म्हणजे याच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, सुधीर फडके आणि जोशी जे होते पुण्याचे, या तिघांनी मिळून तिथे आंदोलन केलं. आणि त्या आंदोलन नुसतं करू नये तर तिथल्या सेल्वासाच्या पोलीस स्टेशनवर हल्ला करून त्यातली शस्त्र ताब्यात घेतलीत आणि सेल्वासा मुक्त केलं होतं.
साल 1962. चीनने भारताविरुद्ध युद्ध पुकारलं. त्यावेळी संघानं सैन्याच्या गाड्यांसाठी रस्ते साफ करून देण्यापासून रक्तदान शिबिरं, मदत निधी संकलन, जखमी जवानांना मदत अशा असंख्य गोष्टी केल्या. त्याची दखल थेट नेहरूंनीही घेतली. जब जवाहरलाल नेहरू जी हमको बुलाया, अभी हम सभी का एक संगठन शक्ति दिखाना है, भारत एक है ऐसा दिखाना है, स्पेशली चाइनीज वार के बाद भारत एक है, आप भी आना है, आपका रूट मार्च करना है, रिपब्लिक डे परेड. हमने नहीं सोचा था. जवाहरलाल नेहरू हमको बैन किया था 1948 में. हमारे ऊपर इतना गाली देने वाला व्यक्ति है, उस प्रधानमंत्री का ख्याति बढ़ाने के लिए, पूरे विश्व में ख्याति बढ़ाने के लिए क्यों हम जाना है, ऐसा संघ सोचा नहीं है. संघ राष्ट्र के प्रति विचार करते हैं. नेहरू जी अच्छे काम के लिए बुलाया, हम गया. एकीकडे वेगवेगळ्या संघटना, कार्यक्रम आणि आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात संघ पोहोचलेला असताना स्वातंत्र्यपूर्व काळापासून ईशान्य भारतातली ख्रिस्ती मिशनऱ्यांनी निर्माण केलेली गंभीर परिस्थिती संघ खंबीरपणे हाताळत होता. तिथे ख्रिश्चन मिशनरी इंग्रजांबरोबर पोचले. त्यांनी मतांतरण, ज्याला सगळे चुकून धर्मांतरण म्हणतात, ते करायला सुरुवात केलेली होती. आणि दुसरी जर ही सेना असेल तर ही स्वयंसेवकांची सेना, ज्यांना त्याच्यात स्वार्थ काहीच नव्हता, पगार नाही, काही नाही. सगळ्यांनी देश हे आपलं करिअर समजून पूर्वोत्तर भारताला वाचवायचं आहे, तिथे उभं करायचं आहे संघाचं कार्य म्हणून आपलं सगळ्या घरादाराची धुळदाण करून तिथे जाऊन सगळे आयुष्य तिथे राहिले. 29 ऑगस्ट 1964 विश्व हिंदू परिषद जन्माला आली. जी पुढे जाऊन अनेक आंदोलनांमध्ये मोठी भूमिका बजावणार होती. विश्व हिंदू परिषद आरएसएस के द्वितीय सरसंघ चालक पूजनीय गुरु गोलवेकर जी ने विचार से शुरू किया हुआ संगठन था. और यह संगठन का प्रारंभ का मकसद तो हिंदुओं को एकत्रित करना, समरसता, विदेशस्थ हिंदुओं की चिंता करना, धर्मांतर रोकना, ये मुख्य मुद्दे थे. 80 के बाद जन आंदोलन और 85 से राम मंदिर आंदोलन, उनमें जुड़े हर एक संगठन की अपनी एक योगदान रहता है. विश्व हिंदू परिषद ने भी समाज हित के लिए उस समय काफ़ी बहुत बड़ा योगदान रहा. और मुझे 40 वर्ष तक यह संगठन का कहीं प्रांतीय और लंबे समय तक राष्ट्रीय नेतृत्व करने का मौका मिला. यह मेरे जीवन का भी आनंद का और संतोष का विषय था. याच दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्व हिंदू परिषदेशी जोडले गेले. गोळवलकर गुरुजींनी घडवून आणलेली ही मोठी गोष्ट होती. महाराजांना 1964 मध्ये पवईच्या सांदीपनी आश्रमातील संस्थापकीय सभेत विश्व हिंदू परिषदेचे सल्लागार म्हणून निवडण्यात आलं. त्यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना तुकडोजी महाराज म्हणाले, मी सर्व धर्मांना मानतो, पण याचा अर्थ माझ्या धर्माचा अभिमान सोडून द्यावा असा मुळीच नाही. हिंदू धर्माचा गाभा मानवता आहे. 1969 मध्ये उडुपी इथे झालेलं विश्व हिंदू परिषदेचं अधिवेशन हिंदू समाजाच्या अलीकडच्या इतिहासातली मोठी घटना होती. हिंदवहा सोदरहा सर्वे न हिंदू पतितो भवेत हा समरसतेचा विचार याच अधिवेशनात मांडला गेला. उस सम्मेलन में पेजावर स्वामी जी थे, उस प्रकाश चिन्मयानंद स्वामी जी थे, शंकराचार्य लोग थे. वो सब मिलकर ऐसा नारा समाज के अंदर दिया, न हिंदू पतितो भवेत, कोई हिंदू पतित नहीं है, ऐसा विचार था. कुछ लोगों को इसका मैसेज साफ था, मतांतरण किया है तो फिर वापस नहीं आ सकते. ऐसा नहीं, पतित नहीं होता है, हिंदू कभी पतित नहीं है. ऐसा करके एक मैसेज, इट वॉज ए स्ट्रांग मैसेज सेंट टू, एक प्रकार से लिटरली भारत के हिंदू समाज के अंदर एक इलेक्ट्रिक शॉक जैसा प्रसारित हो गया. उस समय कांग्रेस के बहुत शीर्षस्थ नेता थे करण सिंह, कश्मीर के करण सिंह. करण सिंह जी के अध्यक्षता में एक विराट हिंदू सम्मेलन आयोजित किया. दिल्ली बोट क्लब मैदान में लाखों के तादाद में हिंदू एकत्रित हुआ. वहाँ से प्रेरणा लेकर पूरे भारत में
तमिलनाडु में, केरल में, कर्नाटक में, सब जगह अपने अपने भाषा में। केरल में विराट शब्द उतना प्रचलित नहीं है, इसलिए वहाँ हम लोगों ने विशाल हिंदू सम्मेलन ऐसा 1982 में किया था। संघाचा मूळ विचार समाजाच्या मुळांपर्यंत पोहोचवत संघ परिवार वाढवण्यात गोळवलकर गुरुजींचा मोठा वाटा होता। गांधी हत्येनंतर संघाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असताना गोळवलकर गुरुजींनी ते संकट परतवून लावलं। अशा गोळवलकर गुरुजींनी 5 जून 1973 रोजी अखेरचा श्वास घेतला। गुरुजींच्या निधनानंतर सरसंघ चालक पदाची धुरा बाळासाहेब देवरसांकडे आली। याच दरम्यान मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ जोर धरू लागली होती। या चळवळीत संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला समर्थन देत मैदानात उतरला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशामध्ये समाजामध्ये अतिशय आदराचं स्थान त्यांना आहे आणि संविधान निर्माते किंवा त्यांचं स्थान आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या नावानी या देशामध्ये जर एखाद्या विद्यापीठाला नाव दिले जात असेल आणि विशेष करून ज्या ठिकाणी त्यांचं कर्मक्षेत्र होतं, ज्या ठिकाणी ते होते, तर हे स्वाभाविक आहे आणि त्यामुळं बाकी अन्य महापुरुषांची नावं जशी संस्थांना दिली जातात तसं ते दिल्या गेलं पाहिजे, ही संघाची भूमिका होती। विद्यार्थी परिषदेची सुद्धा तीच भूमिका होती त्यावेळी आणि त्यामुळं सगळ्यांनी मिळून समाजाला ही गोष्ट समजावून सांगण्याकरता एक व्यापक अभियान केलं। मराठवाड्यात नामांतराचा हा लढा सुरू असताना गुजरातमध्ये विद्यार्थ्यांचं मेस आंदोलन तापलं। काँग्रेसच्या चिमणभाई पटेल सरकारनं विद्यार्थ्यांच्या मेसमधील जेवणाचे दर 20% वाढवले। एका कॉलेजमध्ये पडलेल्या ठिणगीतून वणवा भडकला आणि त्यात चिमणभाई पटेल सरकार अक्षरशः होरपळलं। या आंदोलनाच्या निमित्तानं संघाचे तेव्हाचे प्रचारक असलेले नरेंद्र मोदी राजकीय चळवळीतलं नेतृत्व म्हणून पुढे येऊ लागले। आणि या सगळ्या काळामध्ये कर्णावती म्हणजे अहमदाबादमध्ये जे पारडी क्षेत्र आहे त्या ठिकाणी विद्यार्थी सभेचं मुख्य कार्यालय होतं आणि त्या काळामध्ये नरेंद्र मोदी हे संघाचे प्रचारक होते आणि नरेंद्र मोदीजींना संघाने विद्यार्थी परिषदेच्या या सगळ्या कठीण जे आंदोलन काळ होता त्यांना मदत करण्याकरता त्यांची योजना केली होती। तो वो पूरा समय उन्होंने वो आंदोलनों को हैंडल किया है। याच काळात जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधून सुरू झालेल्या संपूर्ण क्रांती चळवळीनं देश व्यापून टाकला। त्याचे हादरे इंदिरा गांधी सरकारला बसत होते। त्यातच आला अलाहाबाद कोर्टाचा तो ऐतिहासिक निर्णय। इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली। इमर्जन्सी लगा दी गई है। 1975 साली 25 डिसेंबरला रात्री ज्यावेळी इमर्जन्सी लागली त्यावेळी अनेक निरपराध स्वयंसेवकांना, कार्यकर्त्यांना, निर्णय पक्षाच्या नेत्यांना मिसा मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट मिसा अंतर्गत जेलमध्ये बंद केला गेला। आणि संघाचं म्हणणं असं होतं की आणीबाणी या देशाचा भलाईसाठी किंवा देशामध्ये चांगलं व्हावं याच्यासाठी नव्हतं। म्हणजे तत्कालीन पंतप्रधान ज्या होत्या श्रीमती इंदिरा गांधी स्वतः सत्तेवर राहण्यासाठीच फक्त त्यांनी आणीबाणीची घोषणा केली। त्या सगळ्या काळामध्ये संघाने लोकशाही वाचवण्याकरता सगळ्यांनी एकत्र होऊन इमर्जन्सीच्या विरुद्ध संघर्ष केला आणि हा संघर्ष लोकशाही वाचवण्याकरता होता। त्यात संघ स्वयंसेवक सगळे राजकीय पक्ष सहभागी होते। ते एक जनआंदोलन होतं लोकशाही वाचवण्याकरता। म्हणजे संघाकरता हा एक दुसरा अनुभव होता, कारण स्वातंत्र्यानंतर सुद्धा संघावर राजकीय कारणांमुळे प्रतिबंध घातला गेला होता, पण त्यावेळी संघाचं स्वरूप तेवढं मोठं नव्हतं, व्यापक नव्हतं। परंतु जेव्हा आणीबाणीच्या काळामध्ये संघावर बंदी आली तेव्हा संघाचं स्वरूप व्यापक होतं, मोठं झालेलं होतं आणि समाजाशी जी काही संघाने जो काही संपर्क झालेला होता, जी काही एक समाजामध्ये सहानुभूती तयार झाली होती, ते सगळे लोक संघ कार्याला मदत करत होते आणि तेव्हा अशी हजारो कार्यकर्त्यांची आणि संघाच्या विचाराला मानणारी, समजणारी अशा अनेक समाजातील लोकांची घरं ही संघाचे कार्यालय झाले होते, संघाचे स्थानं झाले होते।
आणि त्यामुळं या सगळ्या संघर्ष काळामध्ये कुठेही न रुके न झुके न थके अशा प्रकारचं जे काही संघाचं स्वरूप होतं ते पुढे आलं आणि परिणामतः संघाला जी प्रतिबंध घातला गेला होता ती बंदी सरकारला विनाशर्त उठवावी लागली. गांधी हत्येनंतरच्या 25 वर्षात संघानं सर्वच स्तरांवर संघटना मजबूत केली होती. आणीबाणीच्या वेळी ती ताकद दिसली. नानाजी देशमुखांसारखे संघाच्या मुशीत घडलेले जनसंघाचे नेते भूमिगत होऊन सरकार विरोधात लढत होते. जेपींचं आंदोलन चिरडून टाकण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा त्यांच्यावर होणारे काठीचे प्रहार नानाजींनी स्वतःच्या हातांवर झेलले. या साऱ्याचा परिणाम म्हणजे संघाची वाढलेली लोकप्रियता. त्यावेळेला आणीबाणीच्या वेळेला बाळासाहेब देवरस सरसंघचालक होते आणि मला अजूनही आठवतं की दादर स्टेशनच्या बाहेर त्यांचा एक मोठा सत्काराचा कार्यक्रम झाला. त्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 1948च्या बंदीमुळे संघ 20 वर्ष मागे गेला. 1975चा बंदीमुळे संघ 20 वर्ष पुढे गेला आहे. त्यामुळे आपल्याला पुढे येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये संघाची स्वीकार्यता वाढेल. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने समाजामध्ये काम करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. 1977 मध्ये आणीबाणी उठली आणि त्याच वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी इंदिरा गांधींविरोधात सारे विरोधी पक्ष एकत्र आले, ज्यामध्ये जनसंघ, लोकदल, काँग्रेस, समाजवादी पक्ष होते. या सर्वांचा मिळून बनलेल्या जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. 1980च्या अगोदर म्हणजे 78 आणि 82 या वर्षामध्ये जनता पार्टी असताना त्या जनता पार्टीमध्ये अनेक पार्टी सामील झाले. जनसंघाचा गटसुद्धा त्याच्यात गेला. जनसंघ संपवला आणि जनता पार्टीत मर्ज झाला. आणि जनता पार्टीचे जे लोक निवडून आले त्याच्यात सर्वात जास्त लोक कुठल्या पक्षाचे निवडून आले? जनसंघाचे. पण 2.5 वर्षांनंतर जनता पार्टीमध्ये दुहेरी सदस्यत्वाचा वाद निर्माण होऊन पुन्हा संघाला कटघऱ्यात उभं केलं गेलं आणि जनसंघाच्या लोकांना अनेक प्रकारची टीका टिप्पणी सहन केली. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण यातून शेवटी बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यातून 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. राजकीय क्षेत्र तर महत्त्वाचं क्षेत्र होतं. त्यामुळे लोकशाहीमध्ये राजकीय क्षेत्रातही भारतीय जीवन पद्धती समजणारे आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित अशा प्रकारचे लोक असले पाहिजेत, ज्यांनी सेवा केली पाहिजे, ज्यांनी समाज निर्माणाचं काम केलं पाहिजे. असे लोक हे संघटित करण्याकरता मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची किंवा भारतीय जनसंघाची निर्मिती झाली आणि संघाने एक प्रकारे तेही क्षेत्र स्वयंसेवकांनी व्यापलं. याच दरम्यान तामिळनाडूतल्या मीनाक्षीपुरममध्ये सामूहिक धर्मांतर झालं. तब्बल 150 दलित कुटुंबातील जवळपास 1100हून अधिक जणांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. या घटनेकडे अवघ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं. मीनाक्षीपुरम ये तमिलनाडु के तिरुनेलवेली डिस्ट्रिक्ट का एक जगह है. मुस्लिम फोर्सेस वहाँ इंटरवीन करके, वो भी 75-76 से लेकर वहाँ मुस्लिम फोर्सेस गल्फ मनी, ऑयल मनी का भी उपयोग करते हुए वहाँ के लोगों को पैसा देकर मतांतरण करने का प्रयास किया है. ये लोग पैसा लेकर, बहुत सारे लोग जाति का प्रॉब्लम बताते हुए मुसलमान बनने के लिए तैयार हो गया. लगभग 1100 लोग मतांतरण किया. 1100 लोग एक साथ अलग अलग कार्यक्रमों के द्वारा किया है. इट वॉज एक प्रकार का हिंदू समाज के अंदर एक बहुत बड़ा धक्का, एक बहुत बड़ा शौक ऐसा हुआ है. संघ ने उसमें इंटरवीन किया. संघ रेगुलरली वहाँ संघ, विश्व हिंदू परिषद, बाकी ऑर्गेनाइजेशंस समाज के अंदर खूब प्रयास किया, संपर्क किया. कम समय के अंदर, दैट्स मोर सरप्राइजिंग, 3 महीने के अंदर लगभग 800 के आसपास लोग सभी लोग वापस आए. मीनाक्षीपुरम प्रकरणानंतर संघाने आणखी 2 संस्थांची स्थापना केली. एक होता हिंदू जागरण मंच, तर दुसरं होतं बजरंग दल. प्रश्न एवढाच की संघ स्वतःच इतका सक्षम असताना, शक्तिशाली असताना अशा संघटना जन्माला घालण्याची गरज का पडली?
संघ मानी शाखा, शाखा मानी 1 घंटे की शाखा, कार्यक्रम युक्त शाखा, व्यक्ति निर्माण करने की। तो शाखा व्यक्ति निर्माण करने वाली संस्था यूनिवर्सिटी है। निर्माण को या व्यक्ति समाज में अलग अलग जाकर व्यक्तिगत या संस्था बनाकर काम करता है। ऐसे किसी व्यक्ति ने विश्व हिंदू परिषद बना दी, किसी व्यक्ति ने दूसरा बना दिया, तो उससे संघ की क्षमता कम है ऐसा नहीं। तर तिकडे आसाममध्येही संघ सक्रिय झाला होता। बांगलादेशी घुसखोरांविरोधात उभारलेल्या आंदोलनानं एका राजकीय पक्षाला जन्म दिला। 1982ची गोष्ट आहे ती, जेव्हा विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं होतं आसाममध्ये। त्याचं नाव होतं सेव्ह आसाम टुडे टू सेव्ह भारत टुमारो। तर त्या काळामध्ये संघाचं कार्य हे पूर्ण आसाम आणि नॉर्थ ईस्टमध्ये प्रारंभ झालं होतं आणि घुसपेटच्या जी झाली होती बांगलादेशी अवैध जे घुसपेट सुरू होती त्या तिकडल्या भागातून, त्याच्या विरोधामध्ये तिथलं सगळं असंतुलन झालेलं होतं आणि तिथे खूप मोठं आंदोलन सुरू झालं होतं। तिथल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आसाम आसू बनवली होती आणि त्यातून आंदोलन सुरू होतं। तर त्या आंदोलनाला संघाने विद्यार्थी परिषदेने पूर्णतः समर्थन दिलं आणि हा प्रश्न आसामचा नाही, हा प्रश्न पूर्ण देशाचा आहे ही जी काही भूमिका घेतली आणि त्याला पूर्ण देशाचा विषय बनवण्याकरता तो विषय हाताशी घेतला आणि तिथल्या आंदोलनाला समर्थन दिलं। परिणामतः आणि नंतर ती जी काही त्या घुसपेटच्या विरोधामधल्या आंदोलनाची किंवा संघर्षाची जी काही कास धरली संघाने, ती आस्थागायत सोडलेली नाही। 80चं हे दशक संघासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण अवघा देश व्यापून टाकणारं ऐतिहासिक राम मंदिर आंदोलन याच काळात जोर धरू लागलं। तात्कालिक निमित्त ठरलं काँग्रेसचे नेते दाऊदयाल खन्ना यांनी विराट हिंदू मंचाच्या व्यासपीठावरून केलेलं भाषण। प्रिय हिंदूंनो, अखेर वेळ आली आहे अयोध्या, काशी आणि मथुरा ही हिंदू धर्मस्थळं मुक्त करण्याची। हा एका अर्थानं ट्रिगर पॉइंट होता। रज्जू भैया, गुलजारीलाल नंदा, विश्व हिंदू परिषद यांच्या बैठका सुरू झाल्या, प्रचारकांच्या चर्चा सुरू झाल्या। हे सगळं जेव्हा संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंत पोहोचलं, तेव्हा त्यांनी एक ऐतिहासिक विधान केलं। ही लढाई 3 दशकांची असेल। आंदोलन तेव्हाच सुरू करा जेव्हा तुम्ही पुढची 30 वर्ष लढण्यासाठी तयार असाल। ही तुमच्या धैर्याची कसोटी असेल। जो शेवटपर्यंत टिकेल तोच विजयी ठरेल। यानंतर देशभर राम मंदिरासाठी योजनाबद्ध आंदोलनाला सुरुवात झाली। 8 करोड़ हिंदुओं ने ₹1.25 दिया है, 5 लाख गांवों के लोगों ने रामशिला पूजन की है और सैकड़ों लोगों ने कुर्बानी दी है। मेरे अंदाज से 50 लाख लोगों ने गांवों में जाकर जगाने का काम किया है कि एक कलंकित ढांचा वहाँ खड़ा था अयोध्या में। तो जब अयोध्या में खड़ा था तो उसको हटाना था, तो हम लोगों ने हटा दिया। भाजप, संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह संघाची प्रत्येक संघटना ताकदीनं मैदानात उतरली। मोरोपंत पिंगळेंनी राम मंदिरासाठी एकात्मता यात्रा सुरू केली। विश्व हिंदू परिषदेनं राम जानकी रथयात्रा काढली। उत्तर प्रदेशात लोकांच्या घरोघरी जाऊन रामशिला पूजनाला सुरुवात झाली। 3 लाखांहून अधिक गावं या आंदोलनाशी जोडली गेली। अयोध्या आंदोलन की रणनीति के केंद्र में संत थे, तो राम मंदिर के जितने निर्णय हुए हैं वह सब धर्म संसद ने किए थे। विश्व हिंदू परिषद की, संघ की, बाकी संगठनों की भूमिका यह संतों ने जो निर्णय किया उनका कार्यान्वयन करने की थी। त्यानंतर भाजपने राम जन्मभूमी आंदोलनाला अधिकृत राजकीय अजेंडा बनवलं। या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय समाज आणि राजकारणावर लक्षणीय प्रभाव टाकला। त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला। एकेकाळी अवघे 2 खासदार असलेला भाजप 1996 मध्ये 13 दिवसांसाठी पहिल्यांदा आणि 1998 मध्ये 5 वर्षांसाठी केंद्रात सत्तेवर आला। अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले। रज्जू भैया तेव्हा संघाचे 4थे सरसंघचालक होते। रज्जू भैया ज्या वेळेला आलेत, म्हणजे
त्याच्यानंतर असे दिवस आले की संघ केंद्रातल्या अधिकारपदावरती यायला लागला. पंतप्रधानपद देशाचं अटल बिहारी वाजपेयींना 13 दिवस 13 महिने असं मिळत गेलं. आणि त्यावेळेचे संबंध स्वाभाविकपणे चांगले होते. आणि पहिल्यांदा सत्तेच्या ह्याच्यात भारतीय जनता पार्टी जातो. रज्जू भैयानंतर KS सुदर्शन यांची सरसंघचालकपदी निवड झाली. आजवर जो मुस्लिम ख्रिश्चन समाज संघापासून दूर होता त्याला संघाशी जोडण्याचं मोठं काम सुदर्शन यांनी केलं. सुदर्शन जी के और हमारे पिताजी मौलाना जमील अहमद इलियासी दोनों बहुत अच्छे मित्र थे और दोनों भाई थे. बहुत प्रेम था. तो सरसंघ चालक जी जब भी दिल्ली प्रवास पे आते थे तो इसी जगह पर, इसी स्थान पर वो यहाँ पिताजी के पास ज़रूर आते थे और पिताजी उनको कहते थे कि भोजन करो और यहीं पे विश्राम भी करना पड़ेगा तुमको. सुदर्शन जी ने कहा कि जब हम दोनों एक हो सकते हैं तो हम अपनी कम्युनिटी को भी एक कर सकते हैं. तो मौलाना वालिद साहब ने बोला ठीक, ये बात ठीक है. तो उस वक्त में मौलाना वहीदुद्दीन खान भी मौलाना साहब के साथ थे. तो वहीं पर ही यहीं से इसकी शुरुआत हो जाती है कि फिर मुस्लिम राष्ट्रीय मंच का स्थापना वहाँ से होती है. माननीय सुदर्शनजी सरसंघचालक असताना ख्रिश्चन समाजातले लोकांची एक भेट झाली केरळमध्ये. त्यात 300हून अधिक ख्रिश्चन जे पादरी आहेत, धर्मगुरू आहेत, ते आले होते. आणि त्या बैठकीत एकांनी म्हटलं की आम्ही सगळे आज संघाच्या मंचावर एकत्र आलो, अन्यथा आम्ही कधी एकत्र येत नाही. म्हणजे त्यांचासुद्धा एकत्र येण्याचं कारण संघ झाला, संघामुळे आम्ही एकत्र आलो असं म्हणाले ते. मुसलमान लोकांचं म्हणणं हे असं होतं विद्वानांचं की आमच्या समाजाला अशा प्रकारचं सामाजिक संघटन हे नवीन आहे. ते आम्ही कसं डेव्हलप करायचं, कसं विकसित करायचं याच्यासंबंधी आम्हाला तुम्ही गायडन्स द्या. आणि म्हणून संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक श्री इंद्रेश कुमार यांना त्याची जबाबदारी देण्यात आली. भाजपच्या राजकारणातली संघाची भूमिका हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. भाजपच्या निर्णय प्रक्रियेत संघ खरंच हस्तक्षेप करतो. संघ कधीही राजकारणात सहभागी होत नाही. संघ कधीही निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होत नाही. पण संघाचे स्वयंसेवक हे मात्र अनेक वेळा ज्यावेळेस एखादी परिस्थिती अशी असते की संघ स्वयंसेवकांना असं वाटतं की जी आव्हानं आहेत ती आव्हानं या ठिकाणी त्याचा सामना करण्याकरता आपण मदत केली पाहिजे, त्यावेळी मात्र ते मैदानात उतरतात, त्यावेळी ते मदत देखील करतात. भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा देखील होतो, निश्चितपणे होतो. मोहन भागवत मात्र भाजपच्या मागे ठामपणे उभे राहिले. बदललेला काळ, बदललेलं राजकारण, बदलणारा समाज या साऱ्यात आपल्याला संघ म्हणून काय साध्य करायचं आहे हे ध्यानात घेऊन त्यांनी सरसंघ चालक म्हणून आपली पावलं टाकायला सुरुवात केली. मोहन भागवत जी ने संघ विचारधारा का विस्तार करते हुए सत्ता के प्रभाव को न्यूनतम कर दिया, जिससे संगठन प्रभावित ना हो. यह एक विशेषता कि आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिछले 11 साल से केंद्र में एवं विभिन्न राज्यों में सत्ता होते हुए संघ सामाजिक सांस्कृतिक मूल्यों पर खड़ा है और जमीन पर वैसे ही काम कर रहा है जैसे 1940, 50, 60 के दशक में कर रहा था. 2014 दणदणीत बहुमताने मोदी सरकार सत्तेत आलं. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं स्वप्न सत्यात उतरलं. आर्टिकल 370 रद्द झालं. संघाचे अजेंडे मोदी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होऊ लागले. प्रत्येक वेळेला मागणी असायची की 370 रद्द केलं पाहिजे. ते झालं, राम मंदिराचं निर्माण झालं, मुस्लिम महिलांना हे मिळावं म्हणून 13 तलाकचा निर्णय झाला, वक्फ बोर्डचं बिल आलं. याला कारण लक्षात किंवा अटलजींचं जे सरकार होतं ते पूर्ण बहुमताचं सरकार नव्हतं. 26 पक्ष एकत्र येऊन त्यांनी ते सरकार चालवलं होतं. त्याच्यामुळे काही ठरलं होतं की काही गोष्टी आपण आग्रहाने मांडायच्या नाहीत, त्या नाही मांडल्या गेल्या. पण इथे नंतरच्या काळात नरेंद्र मोदींना 14 साली आले त्याला पूर्ण बहुमत होतं. आणि मग 14, 19 आणि आता 24 याच्यामध्ये
असं दिसतं की संघाला ज्या अपेक्षित होत्या गोष्टी त्या पुष्कळ प्रमाणात होतात आहेत. असं असलं तरी संघासमोरची आव्हानं कायम आहेत. केरळ सारख्या राज्यातला रक्तरंजित संघर्ष थांबत नाहीये. दक्षिणेत अजूनही भाजपला पाय रोवता येत नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल दे थॉट दैट ये महाराष्ट्र से आए हुए संगठन है, ये काफ़ी समय तक टिकेगा नहीं, इसलिए इसको नेग्लेक्ट करेंगे, ऐसा उन्होंने सोचा. लेकिन दत्तोपंत ठेंगड़ी जी का प्रयास से, तात्याराव तेलंग जी का प्रयास से, मनोहर देव जी के प्रयास से, बाहर से आए हुए इतना समर्पित प्रचारकों के निरंतर प्रवास और स्वयंसेवकों के सहभागिता, इसके वजह से शाखा एक के बाद बढ़ना प्रारंभ हो गया. वो भी 1948-50 आते आते संघ के ऊपर फिजिकल असोल्ट प्रारंभ किया. That time it was in 1994 January 25th. I was attacked by some CPM goons and chopped off my 2 legs below knee. The piece of leg they thrown away from that particular place. Commonly somebody is calling me as the victim of CPM atrocity, but that time I would like to correct it as I am not a victim but the warrior who is standing in front of the fight against Marxist anti-national activities. एकीकडे हे प्रश्न तर दुसरीकडे कधीही न थांबणारं संघाचं सेवा कार्य. विशेषतः श्री गुरूंची ज्यावेळेला शताब्दी झाली त्यावेळेला हा निर्णय घेतला गेला की आपण सेवा कार्य सुरू केले पाहिजेत. कारण संघाचे स्वयंसेवक कुठलीही आपत्ती आली की ते धावून जातच होते. त्या आपत्तीतून लोकांना बाहेर काढण्यात, अगदी लातूरचा भूकंप असो, मोवाडचा भूकंप असो किंवा पुण्यातलं, या सगळ्या पूर्ण आणि देशभर हा अनुभव होतो. मग त्यात शिक्षणाचं होतं, त्याच्यामध्ये आदिवासी भागातले कामं होते, त्याच्यामध्ये ज्या रिमोट भागामध्ये लोक जाऊन काम बघत त्या ठिकाणी जाऊन कामं बघणं आहे, सेवावस्तीचे काम आहे, असे वेगवेगळे, आणि त्या काळानुरूप वाढत गेल्यात. एकीकडे संघाचं हे सेवा कार्य, दुसरीकडे वेगवेगळ्या राज्यातली आव्हानं, आणि तिसरीकडे केंद्रात संघ विचारांच्या पक्षाची असलेली सत्ता. अशा परिस्थितीत संघ आपल्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण करतोय. पापान निवारयति योजयति हिताय गुह्यम च गुहति गुणान प्रकटी करून. वाईट मार्गाला जाऊ द्यायचं नाही, चांगल्याची योजना करायची. एखाद्याचे दोष असले, रहस्य असले गुप्त ठेवायचं आणि आपल्या सान्निध्याने ते गुप्त करून टाकायचं आणि गुण ओळखायचे आणि गुण मोठे. आम्ही हे करत आलो आहोत. आमच्या प्राचीन इतिहासात सर्व वेळेला आम्ही हे करत आलो. संघ म्हणजे स्वयंसेवक जो फक्त कार्य करत राहतो. कौतुकाचे क्षण असोत किंवा संघर्षाचे, तो फक्त लढत राहतो. आज संघ शताब्दी साजरी करत असताना त्याचं काम थांबलेलं नाही आणि थांबणारही नाही. हिंदू समाजाचं संघटन आणि राष्ट्र पुनरुत्थान हा उद्देश घेऊन जन्मलेला संघ शताब्द्या साजरा करण्यासाठी नाही, असं डॉक्टर हेडगेवार म्हणाले होते. त्या स्वप्नपूर्तीसाठीचा संघाचा शतकोत्तर प्रवास कसा असेल याकडे साऱ्यांचंच लक्ष असेल यात शंका नाही.